तर कडक उन्हाळ्यामुळे ना आमच्या गावची नदी पार कोरडी झाली आणि तिच्या पात्रात फिरत असताना ना अचानकच ही पुरातन मूर्ती समोर आली. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज कधी नाही ते जिमला गेलतो आणि जिम मध्ये विषय निघाला नदीचं पाणी कमी झालंय. ही गोष्ट जशी कानावर पडली लगेच जिम उरकली आणि वाऱ्याच्या गतीने नदीकडे निघालो. आणि एवढी घाई मी करीत का होतो तर आमच्या गावात भीमा भामा इंद्रायणी या नद्यांचा त्रिवेणी संगम आणि हा संगम असल्यामुळे ना नदीचं पाणी क्वचितच असं कमी होतं. म्हणून मग जसं कळालं पाणी कमी झालंय आम्ही लगेच नदीला आलो आणि ज्या नदी पात्रात आम्ही नाव घेऊन फिरत होतो तिथंच आम्ही पायी पायी फिरायला लागलो. आणि या वाळूत फिरत असताना ना अचानकच एक मोठा दगड दिसला आणि नीट बघितल्यावरती कळलं की त्याच्यावरती काहीतरी कोरीव काम केलेलं आहे. म्हणून म्हणलो त्याला उलटून बघावा, तर त्याला जसं उलटलं तर या सुंदर पुरातन मूर्तीचं दर्शन झालं. म्हणून मग सगळ्यात आधी तिच्यावरचा अख्खा चिखल काढला आणि मग म्हणलो तिला सरळ करावं, पण ती मूर्ती एवढी जड होती की एकट्याला साधी उभी पण करता येत नव्हती. मूर्ती आहे ना जड तर होती, पण त्याच्याच बरोबर आहे ना त्याच्यावरती एकदम बारीक नक्षीकाम केलं आणि हे नक्षीकाम एवढं आखिवरेखी होतं की वाटतच नव्हतं की हे दगडावरती कोरले. असं वाटत होतं कागदावरती चित्र काढलंय. त्याच्यात घोड्याची लगाम, साडी घातल्यावरती पडणाऱ्या गाड्या, कमरपट्टा, एवढी आखिवरेखी मूर्ती होती. मग मेन प्रश्न पडतो ही मूर्ती कोणत्या देवाची असन? तर हे देव घोड्यावरती बसल्यात, माग देवी आणि खाली कुत्रू आहे. म्हणून मला असं वाटतं ही मूर्ती खंडोबांची असन. तुमच्या मते मी जे ओळखलंय ते बरोबर आहे का हे दुसरे कोणते देव आहेत ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि त्याच्याच बरोबर आहे नाही तर जवळपास अजून पुरातन मूर्त्या दिसल्या त्याच्यावरती भाग 2 आणायचा का नाही ते पण नक्की सांगा. आणि त्याला बघण्यासाठी फॉलो लाईक पण करून टाका. रामकृष्ण हरी.